त्या दृष्टीने आधी देअर आर फ्यू रेड फ्लॅग्स इन द बॅक पेन आणि ते रेड फ्लॅग असतील तर सर्जरी शिवाय पर्याय नाही. ओके. म्हणजे हे अगदी क्लिअर कट. सो देअर आर सम मिथ्स आणि हे जर काही असतील तुमच्यामध्ये प्रेक्षकांनो, तर तुम्ही प्लीज तज्ञ डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन असेल, कॅन्सर स्प्रेड झालेला असेल, कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह मसल विकनेस असेल किंवा ताकद कमी होत असेल. दीज आर द फ्यू रेड फ्लॅग्स की जिथे जे हे असतील, तर इथे सर्जरीशिवाय काहीच पर्याय नाही किंवा फ्रॅक्चर असेल तर. सो इथे इथे सेकंड थॉटच नाही. मग हे पेशंट ॲक्यूट पेनचे पण असू शकतात किंवा क्रोनिक पेनचे पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला अचानक बॅक पेन व्हायला लागलं आणि पायाची ताकदच हलत नाहीये. लघवी संडास कळत नाहीये. दॅट इज अल्सो रेड रेड फ्लॅग. मोस्टली जर मणक्यामुळे हे असेल, तर ही नीड्स अॅन इमिडिएट सर्जरी. म्हणजे नॉट ओन्ली सर्जरी, ही नीड्स अॅन इमिडिएट सर्जरी. सो हे रेड फ्लॅग्स असतील, तर इथे बाकीचं काहीच करायचं नाही. तज्ञ डॉक्टरांना दाखवून इन्व्हेस्टिगेट करून ऑपरेशन करणं, म्हणजे काय आहे त्याच्यानुसार पुढे जाणं हे योग्य जातं. आता आपण ह्या कॅटेगरीत बसत नाहीत.